नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर वसंत प्रभू, रेराचा माजी सेक्रेटरी. आज पुन्हा एकदा मी आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. घर घेणं हे प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं, परंतु यामध्ये फसवणूक होऊ नये म्हणून रेरा कायदा नेमकं काय सांगतो, हे आम्ही रेरा सर्कलमार्फत आपल्याला समजावून सांगत असतो. आत्तापर्यंत यामध्ये 30 एक व्हिडिओ जवळजवळ आम्ही प्रसारित केलेले आहेत. आता हे व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा तुमच्या मनात काही शंका असतात, तुम्ही काही प्रश्न उपस्थित करतात. म्हणून हे सगळे प्रश्न मी एकत्रित करून त्याचं एक वर्गीकरण केलं. त्याचे एक 5 ते 6 ग्रुप केले आणि या ग्रुपमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. जेणेकरून काय होईल, की ती शंका जरी काही प्रश्न एखाद्याचा असला, तरी सगळ्यांना तो समजेल आणि सगळ्यांना त्याचं उत्तर मिळेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. कारण असे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतातच. म्हणून हा जो व्हिडिओ आहे, हा त्या सीरीजमधला पहिला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आम्ही रेराचं रजिस्ट्रेशन आणि त्याच्या अनुषंगाने उद्भवणारे प्रश्न जे आपण विचारलेले आहेत, त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातला पहिला प्रश्न असा आहे, समजा एखाद्या प्रकल्पाची रेरा नोंदणीच झालेली नाही आहे आणि बिल्डर मात्र तिथे फ्लॅट विकतोय, तर अशा वेळी ग्राहकाने काय केलं पाहिजे? कुठचाही प्रकल्प रेरामध्ये नोंदणी केल्याशिवाय त्याला विकताही येत नाही. एवढंच नव्हे तर त्याला ॲडव्हर्टाइजमेंट देखील करता येत नाही. आणि मग अशा वेळी जर तो विकत असेल, तर तो एक गंभीर गुन्हा आहे. अर्थात याच्यामध्ये काही फ्लॅट्सना एक्झेम्पशन दिलेलं आहे. म्हणजे तुमची जमीन जर 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला नोंदणीची गरज लागत नाही किंवा 8 फ्लॅट किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला नोंदणी लागत नाही. परंतु त्यावरच्या सगळ्या प्रोजेक्टना रेरा नोंदणी ही आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला तुम्हाला फ्लॅट विकता येणार नाही, तुमच्याबरोबर त्याला ॲग्रीमेंटही करता येणार नाही आणि काहीच करता येणार नाही. मग अशा वेळी ग्राहकाने काय करावं? तर ग्राहकाने प्रथम त्याला ते स्पष्टपणे विचारावं प्रमोटरला, किंवा तू रजिस्ट्रेशन का केलेलं नाहीये? तू रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. जर त्याने काही थातुरमात्र उत्तर दिलं, समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. याची तक्रार तुम्हाला रेरामध्ये करता येते आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला तक्रार करताना आपली माहिती गुप्त ठेवायची असेल, नुसती इन्फॉर्मेशन महारेराला द्यायची असेल आणि मग महारेरा काही ती कारवाई करेल, तुमचं नाव द्यायचं नसेल, तर सोर्स इन्फॉर्मेशन म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण जर ती इन्फॉर्मेशन दिली, तर त्याद्वारे मग महारेरा त्याच्यावर कारवाई करत असते. यामध्ये आपलं नाव येणार नाही. दुसरा प्रकार आहे तो सोर्स कंप्लेंटचा. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं असतं, की नाही आमचं नाव आलं तरी काही हरकत नाही. तुम्ही आमची तक्रार दाखल करा. आम्हालाही हिअरिंगला बोलवायला, आम्हालाही कळू दे, की काय त्याने केलं आहे ते. मग त्याला सोर्स कंप्लेंटखाली तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकता. आणि अशा वेळी मग त्याला बोलवून त्याने जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर त्याला दंड देखील बसवला जातो आणि त्याच्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन करायला भाग पाडलं जातं. कारण याचा फायदा असा आहे, परंतु तो एखादा जुना प्रोजेक्ट आहे, त्याने रजिस्ट्रेशन केलेलं नाही, हा रेराच्या आधीचा प्रोजेक्ट एखादा असू शकतो आणि आताही तो करत नाहीये, तो तसाच प्रोजेक्ट चालू ठेवतो आणि आपण तिथे बुकिंग केलेलं आहे, तर आपण त्याला भाग पाडलं पाहिजे. कारण 2017 मध्ये रेरा लागू झाल्यापासून त्यापूर्वीचे जे प्रोजेक्ट आहेत, ज्यांना त्यापूर्वी ओसी मिळाली होती, ते पण एक्झेम्प्टेड आहेत. परंतु ज्यांचं काम चालू होतं, ते रिट्रोॲक्टिव्ह प्रोजेक्ट धरले जातात. म्हणजे ते चालू आहेत काम, जरी रेराच्या आधी असले तरी रेरापर्यंत ते पूर्ण झालेले नाहीत. म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. आणि म्हणून असा कुठचाही जुना प्रोजेक्ट जरी असला आणि तो चालू असला, तर त्याने रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. तुम्ही त्याला ते भागही पाडलं पाहिजे. तुम्ही प्रथम त्याला स्वतःहून विचारा, अन्यथा तुम्ही त्याची तक्रार दाखल करू शकता. आता दुसरा प्रश्न आपण पाहूया. दुसरा प्रश्न असा आहे, की काही बिल्डर्स जे पोर्टलवर माहिती तर देतात, परंतु ती अर्धवट असते किंवा ती चुकीची असते. मग अशा वेळी आपल्याला कारवाईचे काय पर्याय आहे? आता महारेराचा उद्देश हाच ट्रान्सपरन्सी आहे. सगळी माहिती तुम्ही अपलोड केली पाहिजे आणि जी ग्राहकाला संपूर्णपणे मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीही संदिग्धता असता कामा नये. ट्रान्सपरन्सी हा एक मेन पाया आहे म्हटलं तरी चालेल. फाउंडेशन आहे रेरा ॲक्ट. त्यामुळे ट्रान्सपरन्सी असलीच पाहिजे. हे जे माहिती अपलोड करण्याचं जे हे आहे, ते दर 3 महिन्याने तुम्ही माहिती अपलोड करावी लागते. काही माहिती एका वर्षाने अपलोड करावी लागते. ही माहिती देणं कंपल्सरी आहे. अनेक वेळा बिल्डर्स ते देत नाही. मग महारेरा तर त्याचं चेकिंग करतच असते, परंतु प्रोजेक्ट देखील खूप आहे. त्यामुळे जर ग्राहकाने देखील ही माहिती जर महारेराला कळवली, महारेराचे कंप्लायन्स डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे जरी माहिती तुम्ही पोहोचवली, की अमुक-अमुक एक प्रोजेक्ट आहे आणि त्याने गेल्या 6 महिन्यात प्रोजेक्ट भरलेला नाही, तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होते. कारण महारेरा काय कारवाई करतं? महारेरा असे प्रोजेक्ट ॲबेन्समध्ये टाकतं. प्रथम त्यांना नोटीस काढतं, त्यांना माहिती भरण्याची संधीही देतं. ते केलं नाही, तर त्यांना ॲबेन्समध्ये टाकलं जातं. त्याला ₹50,000 दंडही होतो. आणखी त्याला सगळी माहिती भरावी लागते. ती भरली नाही, तर प्रोजेक्ट तोपर्यंत ॲबेन्समध्ये राहतो. ॲबेन्समध्ये राहतो म्हणजे काय होतं? त्याचं सगळं अकाउंट पण फ्रीज केलं जातं. त्याला नवीन गुंतवणूकही करता नवीन फ्लॅट विकताही येणार नाहीत. सगळ्या प्रकारे त्याला फ्रीज केलं जातं. हा एक मोठा कायदेशीर अडथळा त्याच्या प्रोजेक्टमध्ये असू शकतो. त्यामुळे त्याने मग लवकरात लवकर ही माहिती अपलोड करावी लागते. दंडही भरावा लागतो. जिथे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे, तिथे तुम्ही दर 3 महिने हा रिपोर्ट सगळे भरतोय की नाही हे लक्षात ठेवा आणि नसल्यास महारेराला तात्काळ कळवा. आता तिसरा प्रश्न काय तो आपण पाहूया. तिसरा प्रश्न असा आहे, की काही वेळा बिल्डर खूप उशिरा नोंदणी करतात. अगदी फ्लॅट विकताना नोंदणी होते. हे योग्य आहे का? खरं पाहता हे योग्य नाही. ज्या क्षणी त्याला प्रोजेक्ट चालू करण्याची सीसी मिळते, कन्व्हेन्शन सर्टिफिकेट मिळतं, त्यावेळी त्याने तात्काळ रेरा नोंदणी करणं आवश्यक आहे.
परंतु इथे हे पाहिलं पाहिजे, की रेरा ही ग्राहक जे पैसे त्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करतात, त्याला जबाबदार आहे. त्यामुळे जर तो स्वतःच्या पैशाने काही करत असेल, तर रेरा त्यात दखल घेणार नाही. परंतु ज्या क्षणी तो ॲडव्हर्टाइजमेंट करेल, लोकांकडनं पैसे मागवेल, लोकांना गुंतवणूक करायला सांगेल, बुकिंग करायला सांगेल, त्या क्षणी त्याला रेरा रेशन नंबर घेणं आवश्यक आहे. रेरा रेशन नंबर घेतल्याशिवाय तो कसलीही एका पैशाची देखील गुंतवणूक ग्राहकाकडनं घेऊ शकत नाही. त्यामुळे ज्या क्षणी ग्राहकांचे पैसे त्या प्रोजेक्टमध्ये लागतील, त्या क्षणी त्याला रेराचं रेशन घेतल्याशिवाय काहीही करता येणार नाही. म्हणून कुठची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, गुंतवणूक लोकांकडनं घ्यायची असेल, तर त्याला रेरा नंबर आवश्यक आहे आणि त्याने रेराचा नंबर घेऊन रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया. महारेरा पोर्टलवर काही माहिती अपडेट करण्यासाठी काही ठराविक कालावधी असतो का? हो, हा एक महारेराचा महत्त्वाचा नियम आहे आणि याच्यासाठी ठराविक कालावधी दिलेला आहे. याच्यासाठी महारेराची ऑर्डर 33 म्हणून जी आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. पाहिजे असल्यास मी ती ऑर्डर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची PDF देईल. याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक बिल्डरने दर 3 महिन्यांनी आपण काही नवीन अप्रूव्हल्स घेतली आहेत का? काही नवीन फ्लॅटची विक्री केली आहे का? आपल्या कामाची प्रगती किती झाली आहे? आणि मुख्य म्हणजे त्या जॉइंट अकाउंटमधून जे कलेक्शन अकाउंट आहे त्याच्यामधनं आपण किती पैसे विथड्रॉ केले आहेत काम करण्यासाठी ह्याची माहिती सगळी द्यावी लागते आणि दर 3 महिन्यांनी त्याने भरत राहायची आहे. याच्यामध्ये गॅप देण्याचा प्रश्नच येत नाही. 3 महिने झाले, पुढच्या 3 महिन्यांनी, पुढच्या 3 महिन्यांनी त्यालाही माहिती भरत राहिली आहे. तसंच दरवर्षी त्याला एक फॉर्म 5 भरावा लागतो, की ज्याच्यामध्ये त्या वर्षी त्याने किती अमाउंट लोकांकडनं घेतली आणि किती अमाउंट विथड्रॉ केली. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत किती अमाउंट घेतली आणि किती विथड्रॉ केली हे देखील त्याला त्या फॉर्म 5 मध्ये द्यावं लागतं. तर हा फॉर्म 5 तुम्हाला बघता येऊ शकता. दरवर्षी भरायचा आहे. अशा रीतीने तुम्हाला जर तुम्ही ज्यावेळी प्रोजेक्ट बघता त्यावेळी तुम्हाला जर आढळलं की 6 महिने झाले किंवा 9 महिने झाले ह्याने एकही रिपोर्ट भरलेला नाहीये, तर नक्की तुम्ही ते तात्काळ त्यालाही विचारू शकता, आणखी नंतर महारेरालाही कळवू शकता. याप्रमाणे महारेरा आपली पुढची कारवाई करू शकेल. आता आपण याचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे की सर्वसामान्य माणूस एखाद्या प्रकल्पाची खरी माहिती पोर्टलवर कशी काय शोधू शकतो? तर ग्राहकांसाठी हे एक वरदान आहे. सगळी माहिती इथे तुमच्याकडे उपलब्ध असते एका क्लिकवर आणि ती सोपी आहे. हे शोधायचं असेल तर कसं आहे, तर तुम्हाला महारेराचा जर प्रोजेक्ट नंबर माहिती असेल, तर तुम्ही महारेराच्या वेब पेजवर जा. तिथे ओपनली फर्स्ट पेजला तुम्हाला सर्च इंजिन मिळतं. तिथे तुम्ही महारेराचा तो नंबर आहे प्रोजेक्टचा तो टाका. तो क्लिक केल्यानंतर एक कॅप्चा येतो. तो केल्यानंतर तुम्हाला पुढची सगळी माहिती ही पोर्टलवर उपलब्ध असते. याच्यामध्ये जे सगळे दर 3 महिन्यांनी येणारे रिपोर्ट्स आहेत, ते देखील तुम्हाला तिथे उपलब्ध होतात. आता प्रोजेक्ट शोधताना तुम्हाला प्रोजेक्ट नंबर माहीत नसेल, प्रोजेक्टचं नाव माहीत तर ते तुम्ही टाकून देखील शोधू शकता. पण तेही जर माहिती नसेल, तर मग साधा पिन कोड नंबर किंवा तुमचा डिस्ट्रिक्ट जर तुम्ही टाकलात, तर ते सगळे प्रोजेक्ट तिथे येतात. त्याची लिस्ट येते सगळी आणि मग त्याच्यातनं नक्की तुमचा कोणता प्रोजेक्ट आहे, हेही तुम्ही तिथे क्लिक करून शोधू शकता. त्यामुळे तसं ते फारसं कठीण नाही आणि तुम्हाला सगळी कुंडली त्या प्रोजेक्टची सगळी तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे जमिनीचे कागदपत्र असेल, मंजूर झालेले नकाशे असतील, विक्री कराराचा मसुदा असेल सर्वात मुख्य म्हणजे आणि प्रकल्पाची मूळ कंप्लीशन डेट कधीची आहे, ती देखील तुम्हाला सगळी तिथे मिळेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल असतात. थोडा वेळ काढण्याचा फक्त प्रश्न आहे आणि ही माहिती तुम्ही घ्यायलाच हवी. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पोर्टलवर काम कमी दिसतं, परंतु प्रत्यक्ष साईटवर मात्र काम जास्त झालेलं आहे. ही विसंगती काय दर्शवते आणि याचा ग्राहकाला काही धोका आहे का? ज्यावेळी तो प्रमोटर काम करत असतो, त्यावेळी त्याला सीसी मिळते. ही सीसी एकदमच सगळ्या वेळेची मिळत नाही. ती कधी त्याला पहिल्यांदा प्लेनची सीसी मिळते, त्याच्यानंतर त्याला 7 मजल्याची मिळते, नंतर कदाचित आणखी पुढची मिळते. अशी त्याला सीसी मिळत जाते आणि तो ते त्याप्रमाणे काम करत असतो. परंतु जर त्याने ते रिपोर्टमध्ये भरलेलं आहे फक्त 5 मजल्याची आणखी त्याने केलेले मात्र जागेवर 20 मजले आहेत, तर आपण त्याला ते विचारलं पाहिजे, की तू माहिती अपडेट का नाही केलीस मग? कारण त्याला अपडेट करण्यामध्ये काहीच धोका नाही. त्याने ती अपडेट करायला हवी होती. उलट जास्त जेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला तेवढ्या लोकांना चांगला आहे. परंतु ते त्याने केलेलं नाही. याचा अर्थ त्याला सीसी 5 मजल्याची आणि त्यानेच काम पुढे केलेलं आहे किंवा काय हा धोका असू शकतो. कारण ते योग्य होणार नाही. ते कायदेशीररित्या योग्य होणार नाही. एवढी सीसी मिळाली तेवढंच काम असलं पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे, की जर 3 महिन्याचा रिपोर्ट त्याचा जे दर्शवतो आहे, साईटवर मात्र वेगळं आहे. म्हणजे एक तर काम कमीसुद्धा असू शकेल किंवा जास्तसुद्धा असू शकेल. त्याने दाखवलेलं असेल जास्त आणि असेल जागेवर कमी असंही असू शकेल. तर ही गोष्ट त्याला कन्फर्म केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते कायदेशीररित्या सगळं योग्य आहे की नाही बघितलं पाहिजे. अन्यथा महारेराकडे तक्रार करण्याचा मार्ग तर आपल्याला खुला आहेच. आता शेवटचा प्रश्न आहे, की जर एखादा प्रकल्प अबेन्समध्ये गेला, तर तो पुन्हा सक्रिय होण्यासाठी बिल्डरला काय करावं लागतं? आता याच्यामध्ये असं आहे, की प्रोजेक्ट एखादा अबेन्समध्ये कधी जातो, की ज्याप्रमाणे वर आपण मगाशीच म्हटलं, त्याप्रमाणे दर 3 महिन्यांनी त्यांनी ते रिपोर्ट्स भरायला हवेत. प्रगती किती आहे, किती पैसे काढले, किती काम झालं वगैरे सगळं त्याला ते भरायला हवं दर 3 महिन्यांनी. त्याने जर असं भरलं नाही, तर महारेरा त्याला नोटीस पाठवतो आणि तरी त्याने ते काम केलं नाही, तर मग महारेरा त्याच्यावर ॲक्शन घेते. आणि ॲक्शन म्हणजे काय करते महारेरा? महारेरा त्याचा प्रोजेक्ट उचलून अबेन्समध्ये टाकते. रेग्युलर लिस्टमध्ये तो राहत नाही. त्यामुळे नवीन कोणी बुकिंग करू शकणार नाही. मग आता हे
हे त्याला जर करायचं असेल पूर्ण, तर त्याने प्रथम काय केलं पाहिजे, जे कारण आहे ते दूर केलं पाहिजे. कारण काय आहे, तर तू रिपोर्ट भरलेले नाहीस. वेळेवर तू सगळे रिपोर्ट भरत नाही आहेस. तर ते तू रिपोर्ट सगळे वेळेवर भर. ज्याप्रमाणे आणि तुला मग त्यासाठी जो काही ₹50,000 वगैरे दंड केला जातो, महाराजा प्रथम ₹50,000 दंड करते. तर तो दंड तू भर. हे दोन्ही गोष्टी तू करायला पाहिजे. एक गोष्ट करून नाही चालणार. दोन्ही गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुझा प्रोजेक्ट रेग्युलर पुन्हा लिस्टमध्ये येतो आणि तू बुकिंग घ्यायला मोकळा होतो. तुझं अकाउंट देखील ओपन केलं जातं आणि त्याप्रमाणे तू तुझं काम करायला मोकळा होतो. त्यामुळे ही गोष्ट ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे, की आपला प्रोजेक्ट कधी असा अबेन्समध्ये वगैरे जात नाही आहे ना. अबेन्समध्ये वगैरे जात असेल तर अबेन्स प्रोजेक्टची लिस्ट देखील वेगळी तिथे केलेली असते. महाराजांनी दाखवलेली आहे. त्या लिस्टमध्ये जर आपला प्रोजेक्ट आपल्या लिस्टमध्ये आपल्याला दिसला नाही, रेरा नंबर आहे परंतु लिस्टमध्ये नाही, तर नक्की तो अभ्यासमध्ये गेला असेल तर तिथे आपण चेक केला पाहिजे आणि मग तो काय कारणासाठी गेला असेल ती त्या प्रमोटरकडे तुम्ही चौकशी केली पाहिजे आणि नसल्यास महाराजाकडनं पुन्हा खात्री करून घेतली पाहिजे, की काय कारण आहे. तुम्हाला ती नक्की माहिती मिळू शकते. तेव्हा ग्राहक हो, धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. आपण अत्यंत चांगले प्रश्न विचारले होते आणि त्यातनं अत्यंत चांगली उपयुक्त माहिती ही सर्व ग्राहकांना मिळालेली आहे. तरी घर खरेदीदारांना मी एवढंच सांगेन, की रेरा कायद्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्या आणि सतर्क राहा. फसवणूक टाळण्याचा एक सोपा उपाय आहे. आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा आमचं चॅनेल. धन्यवाद.